आणि यानंतर एक वेगळी बातमी, ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या वाहनावरती शनिवारी हल्ला झाला। या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। हाकेंच्या कारवर अज्ञातांचा हल्ला, वाहनांचं नुकसान, हाके सुखरूप। आरणगावची घटना, हल्ल्यानंतर हाके आणि जरांगेंमध्ये जुंपली। काचा फुटलेली ही गाडी आहे ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंची। अहिल्यानगरमध्ये ओबीसी एल्गार सभेसाठी निघालेल्या हाकेंच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरणगाव बाह्यवळण रस्त्याजवळ हा प्रकार घडला। प्रवासादरम्यान अहिल्यानगर जवळ नाश्ता करण्यासाठी थांबले। नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असताना आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवलं आणि अचानक काठ्यांनी हल्ला केला। 10 ते 12 लोकांनी आमच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे आणि पोलिसांच्या 2 कॅनोवाई गाड्या असताना डिपार्टमेंटची लोक आमच्या बरोबर असताना त्यांनी अजिबात न घाबरता 2-2, 3-3 फुटाचे बांबू आणले आणि आमच्या दोन्ही गाड्यावरती त्यांनी बेछूट हल्ला केलेला आहे। एक 10 सेकंद जरी आम्ही कमी जास्त झालो असतो तर ते आमच्या डोक्यात पडले असते, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो। आतापर्यंत 9वा, आजपर्यंतचा माझ्यावरचा पर्सनल 9वा हल्ला आहे। या हल्ल्यात सुदैवानं हाकेंना कोणतीही इजा झालेली नाहीये, पण हाकेंवरचा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवरचा हा काही पहिलाच हल्ला नाही। याआधी हाकेंवरती हल्ल्याचे आणि त्यांच्या वाहनांच्या तोडफोडीचे प्रयत्न झाले। काही दिवसांपूर्वीच हाकेंसोबत उपोषण करणाऱ्या नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी डिझेल टाकून जाळल्याची घटना समोर आली। 3 दिवसांपूर्वीच हाकेंचे निकटवर्तीय सहकारी पवन कंवर यांच्यासह त्यांच्या 3 सहकाऱ्यांवरती हल्ला झाल्याचा प्रकार समोर आलेला। हाकेंचे अतिशय विश्वासू असलेल्या पवन कंवर आणि त्यांच्या 3 साथीदारांवरती बीडच्या सावरगाव जवळ 40 ते 50 जणांच्या टोळक्यानं हल्ला केलेला। यामध्ये पवन कंवर हे गंभीररित्या जखमी झाले। माझा जो सहकारी माझ्याबरोबर जो आंदोलनात होता त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर करून डोक्यावरती त्याच्या टाके पडलेले आहेत, पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि तो आता हॉस्पिटलमध्ये आहे परभणीच्या। हे हल्ले चालू आहेत। महाराष्ट्र शासनाला याची कुठलीही फिकीर नाही। कधी आम्हाला कुठल्याही अधिकृत व्यक्तीचा फोन येत नाही। आमचा गुन्हा काय तर आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवा म्हणतोय। आमचा गुन्हा काय तर गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार पुढं, हे आम्ही संविधानिक मागणी करतोय। या घटना ताज्या असतानाच आता हाकेंच्या गाडीवरती हल्ला झालाय, पण मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मात्र या प्रकरणानंतर हाकेंनाच लक्ष केल्याचं दिसलं। हाके स्वतःच असले प्रकार करत असल्याचा आरोप जरांगेंचा आहे। असलेल्या लोकांकडे लक्ष देऊन जे जातीवाद करतात किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे, हल्ला करून घ्यायचे। तर कोणाला टाईम आहे हल्ला फल्ला करायला? कोण टाईम हे न असल्यावर कोण शितूर करीत असते? गोत काय दगड टाकेन कोण? गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलकांना लक्ष केलं जाते हे नाकारता येणार नाही। वाघमारेंच्या घराबाहेरची गाडी जाळणं असो किंवा मग हाकेंच्या विश्वासू पवन कंवरवरचा हल्ला असो आणि हाकेंच्या वाहनावरती झालेला हल्ला, या घटनांमधनं ओबीसी आंदोलकांना असलेला धोका स्पष्ट होतोय। विशेष म्हणजे जरांगेंच्या आंदोलनानंतर काढलेल्या GR विरोधात ओबीसी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यानंतर या घटना घडू लागल्या। त्यामुळे सरकारनं वेळीच हल्ल्यांची दखल घेत कारवाई करायला हवी, अन्यथा वैचारिक वाद वैयक्तिक होऊन विकोपाला जाण्याची भीती व्यक्त होते। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।